नमस्कार श्रोते हो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत राधा, लेखक समर. तोपर्यंत राधा निद्राधीन झाली होती. तिला जाग येऊ नये म्हणून ब्रह्मदेव, भगवान शंकर आणि ऋषींनी दुरूनच वाकून श्रीकृष्णांना नमस्कार केला. श्रीकृष्ण उठले आणि त्यांच्या जवळ गेले. ब्रह्मदेवांनी सर्वप्रथम श्रीकृष्णाची स्तुती करणारं स्तवन गायलं. ते म्हणाले, हे जगदीश्वर, सर्व तुमच्या चरणांची पूजा करतात. तुम्हीच निर्गुण आणि निराकार परब्रह्म आहात. भक्तांचं रक्षण करण्यासाठी तुम्ही सदैव अवतार घेता आणि सद्धर्माचं रक्षण करता. तुमच्या लीला सुंदर आणि मोहक असतात. सर्वांचे अधिष्ठाता असणाऱ्या परमेश्वराला नमस्कार असो. ब्रह्मदेव, तुम्ही इथे काय झालं? श्रीकृष्णांनी विचारलं. ब्रह्मदेव उत्तरले, हे व्रजेश्वर, तुम्ही आता तुमच्या जीवन कार्यासाठी सज्ज व्हायला हवं. तुम्ही कृपया नंदभवनात जावं आणि त्यानंतर बंधूसह या वृंदावनातून प्रस्थान करावं. श्रीदाम हा तुमचाच भक्त होता. तुम्ही भक्ताचा शाप अयशस्वी होऊ देणार नाही. तो शाप आठवा. हा अवतार पूर्ण होताच तुम्ही गोलोकात जाणार आहातच. पण आता या सृष्टीतील सज्जनांना तुमची आवश्यकता आहे. कृपया तुम्ही नंदजीच्या भवनात जा आणि तिथे आलेल्या अक्रूरजींना भेटा. तुमच्या मामानेच त्यांना तुमच्याकडे पाठवलं आहे. प्रभू मथुरेला जाण्याची वेळ आली आहे. तिथे जाऊन भगवान शंकराचे धनुष्य मोडून कंसाचा वध करा. उठा प्रभू, उठा. तुम्ही या सृष्टीचे प्रतिपालक आहात. भगवान शंकरही म्हणाले, हे नारायण. ब्रह्मदेव योग्य तेच म्हणाले. आता तुम्ही मथुरेकडे प्रस्थान करायला हवं. तुम्हीच या सर्व ऋषींची एकमेव आशा आहात. हो, उद्याच मी मथुरेकडे प्रस्थान करेन. साधू साधू, ऋषीमुनींनी आनंद व्यक्त केला. ते सर्व ब्रह्मलोकात परतले. राधेला दुःख झालं तरी आता निघायलाच हवं हे श्रीकृष्णांनी ओळखलं. राधा निद्रिस्त असतानाच तिथून नंदजीकडे जाणं त्यांना उचित वाटलं. ते तिथून निघाले खरे, मात्र वारंवार राधेकडे वळून बघत होते. नंदभवनात न जाता ते चंदनवनातच थांबले व पुढे काय करावं याचा विचार करू लागले. राधेला जाग आली तेव्हा श्रीकृष्ण तिच्या शेजारी नाही हे जाणताच ती आश्चर्यचकित झाली. तिने चारही दिशांकडे पाहिले. सर्वत्र शांतता होती. ती मोठ्याने ओरडली, श्रीकृष्ण, नाथ, तुम्ही कुठे गेलात? राधा लगेच उठून उभी राहिली आणि श्रीकृष्णांना शोधू लागली. तिच्या डोळ्यातून सतत अश्रू बाहेर पडत होते. श्रीकृष्ण आपल्याला सोडून मथुरेला गेले असं तिला वाटत होतं. चालताना ती पुन्हा बेशुद्ध झाली. सुदैवाने अनेक गोपी श्रीकृष्ण आणि राधेला शोधत सरोवराकडे येतच होते. त्यांनी राधेला पाहिलं. ती बेशुद्ध असल्याचं पाहून लगेच तिच्या डोळ्यांवर पाणी शिंपडलं. राधेला जाग आली. त्या गोपींमध्ये प्रियाली आणि रत्नमालासारख्या राधेच्या मैत्रिणीही होत्या. प्रियालीने विचारलं, राधे, तू इथे बेशुद्ध होऊन कशी पडलीस? राधेने तिला वस्तुस्थिती सांगितली. प्रियाली म्हणाली, हो, आम्ही कान्हाला शोधत आहोत. कुठे आहे तो? असा अकस्मात वृंदावन सोडून कसा जाऊ शकतो? बोलतानाच प्रियालीचा कंठ दाटला. तिने राधेला आलिंगन दिलं आणि दोघीही रडू लागल्या. त्यांना पाहून अनेक गोपींच्या डोळ्यात पाणी आलं. प्रियाली पुढे म्हणाली, तिथे वृक्षाखाली तू आराम करायला हवा. तुला जखमही झाली आहे. ये. गोपी राधेला वृक्षाखाली घेऊन गेल्या. गोपीही तिथेच थांबल्या होत्या. राधेला एकटं सोडून नंदव्रजात परतणं योग्य नाही असा विचार करून श्रीकृष्ण राधेकडे परतत होते. अनेक गोपी एका ठिकाणी उभ्या आहेत हे त्यांना दिसलं. त्यांच्या मध्यभागी राधा जमिनीवरच पौडली आहे हे सुद्धा त्यांनी पाहिलं. ते गोपींना भेटण्यासाठी आले. श्रीकृष्ण समोर येताच राधेची सखी रत्नमाला म्हणाली, कान्हा, हे काय रे? तू असा अकस्मात आम्हाला सोडून जाशील असं आम्हाला वाटलं नव्हतं. या राधेचा विचार केलास? असं म्हणतात की स्त्रीला बंधूहून पुत्र अधिक प्रिय असतो आणि पुत्राहून पती अधिक प्रिय असतो. या कष्टप्रद जगात पती पत्नीमधील परस्पर प्रेम हीच सर्वात सुंदर गोष्ट आहे. ज्या घरात पती आणि पत्नीमध्ये सामंजस्य नसतं, केवळ तेच घर दरिद्री म्हटलं जातं. तेच खरं दारिद्र्य आहे. एकमेकांशिवाय दोघांचंही जीवन निष्फळ आहे. विरहाचं दुःख मृत्यूपेक्षा अधिक वेदनादायक असतं. कृष्णा, तू जाताच राधा बेशुद्ध झाली. सुदैवाने ती गवताळ जमिनीवर पडली, त्यामुळे तिला फारसं लागलं नाही. जाग आल्यावरही ती तुझंच नाव घेत होती, रडत होती. तू तिचा पती आहेसच, शिवाय आमच्यासाठी देवही आहेस. तुझे चमत्कार आम्ही पाहिले आहेत. मग तू असं का करत आहेस?
प्रियालीनेही तिचे मत व्यक्त केले. कान्हा, तू गेल्यावर या राधेचं काय होईल? तू जाण्याच्या विचारानेच तिचं काय झालंय ते पहा. स्वतः तुझ्या नेत्रांनी बघ. ही विरह व्याकुळ झालेली राधा तुझ्या समोर आहे. तू गेल्यावर ती तिच्या प्राणांना त्यागण्याचाही विचार करू शकेल. राधा असं नाही करणार, कारण मी तिला परत येण्याचं वचन दिलं आहे. आम्हाला कुणीही वेगळं करू शकत नाही, श्रीकृष्ण म्हणाले. श्रीकृष्ण आणि राधा परस्परांवर प्रेम करतात हे गोपी जाणून होत्याच. मात्र ते विवाहित असल्याचं अनेक गोपींना प्रथमच समजत होतं. मग तू तिला तुझ्यासोबत का नेत नाहीस? कंसाने मला मथुरेत का बोलावलं असेल याचा विचार कर. तिथे मी राधेला कसा नेऊ शकतो? मग राधेचं काय? तिच्या प्रारब्धात जे लिहिलं असेल ते घडेल. श्रीकृष्ण अधिक काही न बोलता तितकंच म्हणाले. तू मनात आणलं तर काही करू शकतोस. तू गोवर्धन उचलू शकतोस, तर राधेचं प्रारब्ध का बदलू शकत नाहीस? रत्नमालेनं विचारलं. श्रीकृष्ण म्हणाले, रत्नमाले, जरी मी ईश्वर असलो आणि राधेचं प्रारब्ध बदलू शकत असलो तरी मी तसं करणार नाही. मी कधीही नियतीचे नियम बदलत नाही. ते उचित नाही. देव, ऋषी आणि मानव हे सर्व मी ब्रह्मांडात स्थापित केलेल्या व्यवस्थेला जाणून क्रिया करतात. ती व्यवस्थाच मी कशी मोडू शकतो? एखादी गोष्ट मनाविरुद्ध होत असली तरी ती अहितकारकच असते असं नाही. मी राधाला पुन्हा भेटण्याचं वचन दिलं आहे. आमचं पुनर्मिलन होईलच. तुम्ही तिची काळजी घ्या. मला आता प्रस्थान करायला हवं. असं म्हणून श्रीकृष्ण नंदभवनाकडे निघाले. राधेला काही क्षणांनी पुन्हा जाग आली. तेव्हा गोपींनी तिला घडलेला प्रसंग सांगितला. तिच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. गोपी तिला सतत समजावत होत्या, मात्र तिच्या दुःखाला पारावर उरला नव्हता. तिला तिचं भविष्य डोळ्यांसमोर स्पष्ट दिसत होतं. तिच्यासमोर दुःख सहन करण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नव्हता. ज्याच्यासह आपण नृत्य करत होतो तो आता कित्येक दशकं पुन्हा भेटणार नाही हा विचारच तिला अधिक निराश करत होता. राधा बराच वेळ वृक्षाखाली मैत्रिणींजवळ बसून रडत राहिली. इकडे श्रीकृष्ण नंदभवनात परतल्यावर अक्रूरांना भेटले. अक्रूरांनी आणि नंदांनी श्रीकृष्ण कोण आहे व त्याचे माता पिता कोण आहेत हे यशोदेला सांगितलं होतंच. यशोदेनं स्वतःला त्या धक्क्यातून सावरलं. कृष्णाच्या जाण्यानंतरच शोक व्यक्त करू असा विचार करून तिने अश्रू रोखून ठेवले. प्रातःकाली कृष्ण समोर येताच तिने कृष्णाला आपल्या मांडीत बसवलं आणि त्याला प्रिय असणारं लोणी भरवलं. नंदराय, कृष्ण आणि बलराम अक्रूरांसह प्रातःकालीच मथुरेकडे प्रस्थान करणार होते. कान्हा, या यशोदा मातेला विसरू नकोस बरं. भेटायला येत राहा. यशोदेला इतकंच बोलता आलं. तिने हुंदका दाबून धरला. तिचे डोळे पाणवले होतेच. श्रीकृष्णाने तिचे आशीर्वाद घेतले आणि ते चौघं मथुरेकडे निघाले. वृंदावन सोडताना अनेक गोपिका अक्रूरांच्या रथासमोर येऊन रथ थांबवत होत्या. श्रीकृष्णांना वृंदावन न सोडण्याची विनंती करत होत्या. राधाही ते दृश्य बघत होतीच. तिचा प्राणच वृंदावनाला निरोप देऊन जात होता. आता श्रीकृष्णांना थांबवणं केवळ अशक्य आहे हे तिला मान्य होतं. श्रीकृष्णांनीही इतर गोपींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण कुणीही समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हतं. अक्रूरांच्या रथाने कशीबशी नंदव्रजाची सीमा ओलांडली. श्रीकृष्ण आणि राधा दोघांच्या जीवनाने नवं वळण घेतलं होतं. त्यानंतर बरेच दिवस राधा कुणाशी बोलत नव्हती, सखींना भेटत नव्हती. ती वृंदावनातच एक पर्णकुठी बांधून राहत होती. तिला सगळंच नीरस वाटत होतं. एके दिवशी ती तिच्या पर्णकुटीत वातायनाजवळ बसली होती. तिची एक सखी तिच्या कक्षात येऊन म्हणाली, राधे, तुला भेटण्यासाठी नंदजी आले आहेत. त्यांच्यासह यशोदा देवी आहेत. नंदजी मथुरेतून वृंदावनात येताच तुला भेटण्यासाठी आले. खरं तर श्रीकृष्णाच्या उपनयनांपर्यंत ते मथुरेत थांबले होते. त्यानंतर इथे येताच कुटुंबियांसह वेळ व्यतीत करण्याऐवजी ते तुला भेटण्यासाठी आपल्या घरी आले. त्यांना निश्चितच काहीतरी महत्त्वाचं सांगायचं असेल. राधा काहीच बोलली नाही. ती फक्त स्वतःला सावरून बसली. नंदजी आणि यशोदा तिच्या पर्णकुटीत आले. राधा म्हणाली, तुम्ही मला भेटण्यासाठी का आला आहात? मला काहीच कळत नाही. माणूस कोण आणि प्राणी कोण हेही मला आता उमगत नाही. रात्र आणि दिवसातलं अंतरही माझ्यासाठी नष्ट झालंय. अशा अज्ञानी मुलीला तुम्ही काय सांगणार आहात? राधेचं बोलणं ऐकून नंदजी आणि यशोदा थक्क झाले. पण राधा उद्धटपणे नव्हे तर अतिशय दुःखी झाल्याने त्या पद्धतीने बोलत आहे हे त्यांना माहीत होतं.
यशोदा राधेजवळ गेली आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. नंदही राधेसमोर येऊन बसले. नंदराय म्हणाले, राधा, तुला एक आनंददायी वार्ता सांगायची आहे. बहुधा एव्हाना तुला वृषभानूंनी सांगितली असेलही. नंदजी, आता माझ्यासाठी आनंददायी काय असणार आहे? श्रीकृष्ण वृंदावनात परत येत आहेत हीच वार्ता मला आनंददायी वाटू शकते. ते मला माहीत आहे, पण मी जे सांगणार आहे ते ऐकून तुला क्षणभर निश्चितच आनंद होईल. राधा काहीच म्हणाली नाही. नंदजी पुढे म्हणाले, तुझ्या प्राणनाथांनी कंसाचा वध केला, प्राचीन धनुष्याचे 2 तुकडे केले, अनेक दुष्टांचा संहारही केला. त्यानंतर मला तुझ्याकडे जाण्याची सूचना देऊन ते त्यांच्या मात्या पित्याकडे गेले. ते त्यांचं उद्दिष्ट पूर्ण करत आहे ती चांगली गोष्ट आहे. मात्र त्यांनी तुम्हाला माझ्याकडे का पाठवलं ते तुलाच माहीत. राधेला श्रीकृष्णांचे शब्द आठवले. राधेने योग्य वेळी यशोदेला तिच्या मूळ स्वरूपाचा परिचय द्यावा अशी श्रीकृष्णांची इच्छा होती. त्यांनी तुम्हाला माझ्याकडे का पाठवलं हे माझ्या लक्षात आलं. ते सांगण्यापूर्वी मला तुमच्या चरणांना वंदन करायला हवं. मी विसरलेच. राधेने दोघांनाही नमस्कार केला. तुझं कल्याण हो. दोघांनी तिला आशीर्वाद दिला. नंदजी, तुम्हाला वंदन करण्यामागे एक कारण आहे. तुम्ही केवळ व्रजाचे प्रमुख आहात म्हणून मी तुम्हाला नमस्कार केला नाही. तुम्ही माझे श्वशुरही आहात. माता, तुम्ही माझ्या श्वश्रू आहात. माझा आणि श्रीकृष्णांचा विवाह झाला आहे. स्वतः ब्रह्मदेवांनी आमचा विवाह लावला होता. ही गोष्ट तूच मला सांगावी असं कान्हाला वाटत होतं. हो, आम्ही इतरांप्रमाणे सर्वांसमक्ष का विवाह केला नाही असं तुम्हाला वाटत असेल. त्यामागे एक कारण आहे. आम्ही दोघं कोण आहोत हे तुम्हाला सांगायला हवं. श्रीकृष्ण हे ईश्वरी अवतार आहेत हे तुम्ही जाणताच. ते वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. मी श्रीकृष्णांची पत्नी राधा आहे. केवळ या मनुष्य जन्मातील पत्नी नव्हे तर प्राचीन काळापासून मीच कृष्णांची पत्नी आहे. आम्ही दोघे गोलोकात निवास करतो. तेच आमचं मूळ स्थान आहे. तिथून आम्हाला पृथ्वीवर काय यावं लागलं हे विस्तारपूर्वक सांगायला हवं. अवश्य, आम्हालाही ते रहस्य जाणून घेण्याची इच्छा आहे, नंदजी म्हणाले. त्यानंतर राधेने नंदजी आणि यशोदेला ती कथा सांगितली. इतक्या वर्षांपासून आपल्यासह कोण वावरत आहे याची नंदजी आणि यशोदेला जाणीव झाली. त्यानंतर त्यांनी राधेला अनेक अध्यात्मविषयक प्रश्नही विचारले. राधेने त्या प्रश्नांची उत्तरं दिली. राधेकडून ब्रह्मज्ञान जाणून घेतल्यामुळे नंदजी आणि यशोदा तृप्त झाले. भेटीच्या शेवटी त्यांनीच राधेला वंदन केलं. आपण एका मोठ्या दैवी कथेत नकळत सहभागी झालो हे त्यांना जाणवलं. वृंदावनातील प्रत्येक गोपी राधेला अधूनमधून भेटत होती. यशोदाही तिला भेटायची. पण राधेचं रीतेपण जसंच्या तसं होतं. कृष्ण वृंदावनात परत येईपर्यंत राधा आधीसारखी होणार नाही याची सर्वांनाच खात्री झाली होती.